सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी विशाखा यवतकर, यवतमाळ। सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष खूप खूप स्वागत करते आणि आज असणाऱ्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। राष्ट्रध्वज हे अशा देशाचे प्रतीक आहे ज्याबद्दल त्या देशातील लोकांमध्ये आदर आणि समर्पणाची भावना आहे। राष्ट्रध्वज जगभरातील देशांची ओळख दर्शवितो। आपला ध्वज केवळ शांतता आणि बंधुभावासाठी सध्याच्या भारताची प्राथमिकता दर्शवित नाही, तर भारतीय संस्कृतीचा महान वारसा देखील जतन करतो। जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले असले तरीही भारताचा राष्ट्रध्वज विविधतेतील एकतेचे प्रतिनिधित्व करतो। चला तर मग अशा या राष्ट्रध्वजाचे 3 रंग काय दर्शवितात हे आज आपण बघूया। आपला राष्ट्रध्वज 3 रंगांच्या पट्ट्यांनी बनलेला आहे, ज्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा क्रमाने असतो। सर्वप्रथम राष्ट्रध्वजातील केशरी रंग हा सामर्थ्य आणि धैर्य दर्शवितो। पांढरा रंग हा शांतता आणि सत्यतेचे प्रतीक आहे। त्याचबरोबर हिरवा रंग हा पृथ्वीची सुपीकता, वाढ आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो। याशिवाय राष्ट्रध्वजामध्ये मध्यभागी असलेले अशोक चक्र गतीमध्ये जीवन आणि कायमस्वरूपी मृत्यू आहे असे दर्शवितो आणि ते अशोक चक्र जीवनाच्या गतिशीलतेचा संदेश देते। असा आपला महान राष्ट्रध्वज। या राष्ट्रध्वजाला शतशः नमन करते आणि पुनश्च एकदा आपणा स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।